नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्यांनी। संजय राऊतांकडून हर्षवर्धन सकपाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार, सूत्रांची माहिती तर ही बातमी कुठून आली माहित नाही, असं काही घडलेलं नाही। सकपाळांशी आमचे चांगले संबंध, संजय राऊतांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी पक्ष म्हणून काँग्रेसने उपस्थिती दाखवली। मनसेसोबत येण्याच्या अनुषंगाने शिष्टमंडळ नव्हतं। निवडणूक आयोगाच्या कारभारावरती भेट होती, त्यामुळे आघाडी आणि युतीचा चर्चा अनावश्यक आहेत, सकपाळांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं राजकारण असंवेदनशील। सामनाच्या दिवाळी अंकातून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल। कबूतरखाना नुकसान भरपाईवरून ठाकरेंचा सरकारवर प्रहार। इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर शिंदेंची टीका। निवडणूक आयोगाचं वेबसाईट हँडल करण्याचं काम देवांग दवेंना दिलं होतं, असा आरोप रोहित पवारांनी केला। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत देवांग दवेंचा बावनकुळेंसोबतचा फोटो दाखवला। अचानक 1 महिन्यात मोठ्या प्रमाणात मतदार कसे वाढले? रोहित पवारांचं निवडणूक आयोगाला लेखी माहिती देण्याचं आवाहन। डोनाल्ड तात्या नावानं आधार कार्ड काढल्याचाही दावा। बुलडाण्यात 1 लाखाहून अधिक बोगस मतदार। निवडणूक आयोगाकडून बोगस नावं काढण्यास टाळाटाळ। सत्ताधारी आमदार संजय गायकवाडांचा मोठा दावा। छत्रपती संभाजीनगरच्या भाजपा जिल्हा सचिवाकडूनच निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आक्षेप। सिल्लोड नगर परिषदेसाठीच्या प्रारूप मतदार यादीत मतदारांची हेराफेरी। कमलेश कटारे यांचा आरोप। आमदार आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। सेस इमारतींच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचं पत्र। जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी वयाचा निकष ठेवावा, पत्रातून मागणी।